गॅलिली समुद्राच्या काठावर एक शांत सकाळ उगवत होती. पण त्या सकाळी शिमोन पेत्राच्या मनात मात्र शांतता नव्हती. संपूर्ण रात्र तो आणि त्याचे साथीदार समुद्रात जाळी टाकत होते. थंड वारा, थकलेले हात, डोळ्यात झोप नाही, आणि तरीही एकही मासा जाळ्यात आला नव्हता. निराश होऊन ते किनाऱ्यावर परतले. जाळी धूत होते. मनात अपयशाची भावना होती. आजही काही मिळालं नाही अशी खंत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मेहनत खूप, पण परिणाम शून्य. तेवढ्यात लोकांची मोठी गर्दी एका गुरुभोवती जमली होती. तो होता येशू. लोक त्याचे वचन ऐकण्यासाठी आतुर झाले होते. येशूने पेत्राची नाव पाहिली आणि त्यात बसण्याची विनंती केली. थकलेला असतानाही पेत्राने होकार दिला. त्याने आपल्या नावेत येशूला जागा दिली. कदाचित त्याला वाटलेही नसेल की हाच क्षण त्याच्या आयुष्याचा वळण ठरेल. येशू नावेतून लोकांना शिकवत होता आणि पेत्र शांतपणे ऐकत होता. शब्द मनात उतरू लागले. थकवा अजून होता, पण मनात काहीतरी वेगळी शांती निर्माण होत होती. शिकवण संपल्यावर येशूने पेत्राला सांगितले, खोल पाण्यात जा आणि जाळी टाका. पेत्र थोडा थांबला. मनात विचार आला, रात्रभर मेहनत केली, काहीच मिळालं नाही. आता दिवसा कसं मिळणार? पण तरीही त्याने विश्वासाने उत्तर दिलं, गुरुजी, आम्ही रात्रभर प्रयत्न केला आणि काहीच मिळालं नाही, पण तुमच्या शब्दावर मी जाळी टाकतो. नाव खोल पाण्यात गेली. जाळी पाण्यात सोडली गेली आणि अचानक जाळी हलू लागली. इतके मासे जाळ्यात अडकले की जाळी फाटण्याची वेळ आली. पेत्र आणि त्याचे साथीदार घाबरले, आश्चर्यचकित झाले. त्यांनी दुसऱ्या नावेला मदतीसाठी बोलावलं. दोन्ही नावांमध्ये इतके मासे भरले की त्या बुडण्याच्या स्थितीत आल्या. तो क्षण पाहून पेत्र येशूच्या पायांपाशी पडला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, भीती आणि नम्रता होती. तो म्हणाला, प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. पण येशू प्रेमाने म्हणाला, घाबरू नकोस पेत्रा, आतापासून तू मासे नाही तर माणसं पकडशील. त्या दिवशी केवळ जाळी मास्यांनी भरली नाही, तर पेत्राचं आयुष्यच बदललं. थकवा विश्वासात बदलला, अपयश उद्देशात बदललं, आणि एक साधा मच्छीमार देवाच्या कार्यासाठी निवडला गेला. पेत्र आणि त्याचे साथीदार सर्व काही सोडून येशूच्या मागे चालू लागले, कारण त्यांनी केवळ चमत्कार पाहिला नव्हता, तर देवाची हाक ऐकली होती. आपण आपल्या नावेत येशूला जागा देतो तेव्हा अपयशही चमत्कारात बदलते, आणि देव आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा मोठ्या उद्देशासाठी निवडतो.